हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल अपडेट्स. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत ते सांगतो सुरुवातीला आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करणार. पहिलेच आपण 3 जिल्ह्यातील फॉर्मची संख्या आजच्या तारखेतली पाहणार आहोत. मुंबई शहर, पुणे कारागृह आणि मुंबई ड्रायव्हर. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे डबल फॉर्म. तर डबल फॉर्म चालतो का? डबल फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्याचा फायदा आहे का नुकसान आहे? जीआर काय सांगतो? आणि डबल फॉर्म भरले असतील तर सर्वच फॉर्म कॅन्सल होतील का? या सर्व प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आपण या चॅनलवर नवीन असणार तर त्या सबस्क्राईब बटनावर जरा मारा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. तर सुरुवातीला आपण पाहू या 3 जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत. तर पहिला जिल्हा आहे सीपी मुंबई. पोलीस कॉन्स्टेबलचा आहे. पाहू शकता तुम्ही इथं 2,79,718 एवढे फॉर्म आलेले आहेत. तारीख आणि वेळ दोन्ही दाखवतो तुम्हाला. बघा, तोच फॉर्म नंबर आहे 2,79,718. दिनांक आहे 17/4/2024. दुपारच्या 12:15 वाजता हे चालन भरलेलं आहे. कारण आज चालन भरण्याची लास्ट डेट रात्री 12 वाजेपर्यंत आहे. नेक्स्ट पाहूत आपण. त्याच्या अगोदर बघा, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेकरता आपण स्पेशल बॅचेस लॉन्च केलेले आहेत. एक फास्ट ट्रॅक बॅच आहे जिचा कालावधी 6 महिने आणि दुसरी आहे पेपर सेट बॅच संपूर्ण विषय विश्लेषणासह. या दोन्ही बॅचची सुरुवात महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे 2024 पासून करत आहोत. त्याचं स्थळ वगैरे तुम्हाला इथं दिलेलं आहे. राजीव गांधी चौक, भंडारा शहर पोलीस स्टेशनच्या मागे, महिला समाज मुलींच्या वसतिगृहाजवळ, ट्युशन गल्ली, भंडारा. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. पेपर बॅच असेल, टेस्ट सिरीज असेल ज्याला आपण म्हणतो, तर ते नाव नोंदणी कुठं करायची, फीस किती असेल, या सगळ्याचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटून जातील. तर पाहूयात पुढचे जिल्हे आपले. तो आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सीपी मुंबई. 91,948 हे फक्त मुलाचे फॉर्म आहेत. किती तारखेला आलेत हे पण दाखवतो. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर तोच 91,948. दिनांक आहे 17/4/2024. 12:07 हे आज दुपारी चालन भरलेलं आहे. हा होता मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर. नेक्स्ट आहे पुणे प्रिझन कॉन्स्टेबल. अर्ज क्रमांक आहे 85,624. मुलाचाच आहे, फक्त मुलाचा 85,624. कधीपर्यंत? 17/4/2024. 12:14 85,624 एवढे अर्ज इथं झालेले आहेत. तर हे होते अर्जाचे अपडेट्स. याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत डबल फॉर्म बद्दल अपडेट. तर डबल फॉर्म बद्दल पहिले तर तुम्ही ही स्क्रीन पाहू शकता. दिसत नसेल तर व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. बघा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. पहिले रजिस्ट्रेशन करताना ही पॉपअप विंडो ओपन होत होती. अर्जदारांनी वैध तसेच सद्यस्थितीत कार्यरत असलेला ईमेल आयडी, मोबाईल नंबर वापरावा. हे ठीक आहे, हे आपल्यात काही महत्वाचं नाही. हे नंबर 3 चा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे. अर्जदारांनी एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज करू नयेत याची पडताळणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला आहे. म्हणजे एका उमेदवाराला एकच पदासाठी एकच अर्ज करा असा पॉपअप विंडो रजिस्ट्रेशन करताना येत होता. त्याच्यानंतर काही लोकांनी त्या ठिकाणी आधार नंबर चेंज करून किंवा काही दुसऱ्याचे, वडिलाचे, भावाचे, बहिणीचे आधार कार्ड टाकून केले. तर आता तुम्हाला पुढची एक विंडो दाखवतो. बघा, तर इथं या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, इथं तुमचा मोबाईल नंबर, जेंडर, जन्मतारीख आणि इथं तुमचा आधार नंबर. आता आधार नंबरचे शेवटचे 4 आकडे तिथं दिसत आहेत. आता जास्त वेळ न घालवता मुद्द्यावर येतो की बघा, आधार क्रमांक हा फक्त रजिस्ट्रेशन करताना वापरलाय. तुम्ही जेवढ्याही लोकांनी फॉर्म भरलेत, कोणताच स्पेशल फॉर्म भरताना त्याच्यात आधार नंबर टाकावा लागला नाही. आणि जीआर मध्ये काय सांगलंय तर जीआर मधलंही दाखवतो तुम्हाला. जीआर काय सांगलाय बघा. तर या ठिकाणी या जीआर मधला जो भाग आहे तो आता आपण महत्वाचा पाहूयात. इथं बघा 12.2 मध्ये सांगितलंय, उमेदवारांनी एका पदाकरता महाराष्ट्र राज्यात
एका घटकातच अर्ज करू शकतात. इथं तुम्हाला हे स्पष्ट सांगितलेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर दुसरा 12.3 चा मुद्दा, उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. आता इथं दोन गोष्टी आहेत. आता बायोमेट्रिक होणार, ग्राउंडला जाणार तेव्हा बायोमेट्रिक तुमचं 100% होणार म्हणजे होणार. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला इथं त्यांनी जेव्हा तुम्ही जाणार ग्राउंडला तेव्हा काय काय मागवलंय हे पण मी तुम्हाला दाखवतो थोडस. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची ऍप्लिकेशन आयडी नमूद असलेली ही ओळ महत्वाची आहे. प्रत, पोलीस भरती करता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेश पत्राची प्रिंट व 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलं होतं की अर्ज भरताना आपण त्या ठिकाणी कुठंच त्या ठिकाणी आधार नंबर दिला नाही. आधार नंबर जर कुठं दिलाय तर तो रजिस्ट्रेशन करताना इथं आधार नंबर आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं जर त्यांनी थोडीशी जरी चूक केली, काय चूक केली ग्राउंड घेताना, की रजिस्ट्रेशनचं जे प्रिंट आहे फर्स्ट पेज ते जर नाही मागवलं किंवा तो डाटा जर महाआयटीने पोलीस अधीक्षकांना कमिशनरांना जर नाही दिला तर जे विद्यार्थ्याकडे फॉर्म असतील त्या फॉर्म मध्ये त्यांच्या आधार कार्डचा कुठेही उल्लेख नाही. आणि बायोमेट्रिक जे घेतात, भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर बायोमेट्रिक घेतल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी त्यांचं जे डबल फॉर्म आहे ते ओपन होईल. मित्र, तुमचं म्हणणं बरोबर बी आहे, पण मी एक उदाहरण देऊन सांगतो की भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा, दोन जिल्हे, दोन्ही जिल्ह्यामध्ये बायोमेट्रिक घेणारी जे कंपनी असेल किंवा बायोमेट्रिक सिस्टम जे असेल, कंपनी म्हणण्यापेक्षा सिस्टम, त्या दोन्हीची एकमेकांना कनेक्ट असेल का, हे महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातले जेवढेही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जी असणारी सिस्टीम बायोमेट्रिक साठी वापरली जाणार आहे ती सिस्टीम त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सेम असली पाहिजे, तरच डबल फॉर्म वाल्यांचं नुकसान म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी बाद होणार. आलं लक्षात? अन्यथा ते फायद्यात राहतील, तुम्ही तोट्यात राहाल. म्हणून असं जर व्हायचं नसेल, हुशार विद्यार्थी लागला पाहिजे, सर्वांचं असणारं कल्याण झालं पाहिजे. त्याच्यामुळं बायोमेट्रिक मध्ये सिस्टीम ठेवताना ती सिस्टीम सर्व जिल्ह्याची एकच असली पाहिजे. जसं भंडाऱ्यात ज्याचं बायोमेट्रिक पोलीस कॉन्स्टेबल साठी झालंय, त्यानं जर समजा गोंदियाला ग्राउंड द्यायला गेला तर तिथंही त्या ठिकाणी त्याचं बायोमेट्रिक झालेलं आहे, भंडाऱ्याला झालेला आहे असं लगेच दिसलं पाहिजे. अशी सिस्टीम तयार असणं गरजेचं आहे, अन्यथा 2 फॉर्म भरलेले मुलं आपोआप सुटल्या जातील. एकंदरीत या ठिकाणी जी आर मध्ये काय म्हटलं हे मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर काय होऊ शकतं याचाही मी तुम्हाला एक अंदाज दिलेला आहे. अर्ज करताना त्या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर मध्ये आधार नंबर पाहिजे होता, त्यांनी रजिस्ट्रेशन मध्ये ठेवला. रजिस्ट्रेशन मध्ये ठेवल्यामुळे तो टप्पा जो आहे, तो पेज जो आहे, फ्रंट पेज जो आहे जिथं आपले अर्ज क्रमांक वगैरे दिसतात, तो त्या ठिकाणी फक्त फ्रंट पेजवर असतील, त्याची प्रिंट मध्ये कुठेही उल्लेख नाही. आलं लक्षात? तर एकंदरीत मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल. जर समजा बायोमेट्रिक सिस्टम एकच असेल तर ते पकडल्या जाणार, आणि जर बायोमेट्रिक सिस्टम वेगवेगळी असेल प्रत्येक ठिकाणची तर मात्र त्या ठिकाणी त्यांना काही होणार नाही. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर.